मला करेक्शन वाटत होतं, मला फोरहेड पूर्ण डार्क वाटत होता. हा इथं पूर्ण टॅन झालेला एरिया आहे. अजून कुठे वाटतंय आपल्याला? मंकी एरियाला इथे दिसतंय डार्कनेस. जर कमी वाटत असेल डार्कनेस तर आपण कमी करेक्टर यूज करायचे. मी ते करेक्टर लावलं, काय घेते, ब्रश घेते आणि ब्रशने ते करेक्टर ब्लेंड करते. तर मी आधी लावलं होतं, हे काय झालंय, थोडंसं ड्राय झालंय, सुकलंय ते. त्यामुळे जेव्हा आपण प्रोडक्ट अप्लाय करू लगेच नाही, पण त्याला पण रेस्ट भेटला पाहिजे, थोडासा ड्राय झाला पाहिजे तो पण खूप पण नाही की तो ब्लेंडच होणार नाही. आता इथलं बघा ड्राय झालाय जास्त आईस खायचा. बरोबर पूर्ण. आता हिला बघा आत्तापासूनच क्रीजेस यायला लागले, दिसतंय का? हा प्रॉब्लेम होतो ड्राय स्किनमध्ये. बरोबर. काय करायचं, स्ट्रेच करायचं आणि काय एक्स्ट्रीम ड्राय स्किन आहे. आपण ऑइल पण लावलं तर ते पण ॲब्झॉर्ब झाले पूर्ण स्किनमध्ये, एकदम हे झाले स्किन. आहे स्किन कलरचे मॅच ते पॅलेट. नसेलच तर आपण बनवायचं ना. बनवायची गरजच नाही आहे. आता मी जे पॅलेट यूज करते त्याच्यामध्ये ऑलमोस्ट शेड सगळे आहेच. ओके. याला बनवायची गरज नाही पडत. बेस लावता का? सेमच सिमिलरच कलर आहे. अच्छा, सिमिलर आहे. झोप नाही का? आस्थाला केला होता कॉल? आस्था नाशिकला शिफ्ट झाली आहे. ती आता अपडाऊन करते इकडे पुण्याला. जेव्हा कॉलेज असेल तेव्हाच येते फक्त.
कोणताही मेकअप करतोय, तो पार्टी असो, ग्लॅम असो, पार्टी असो, ग्लॅम असो, कोणताही असो. काय थोडी जोराने बोल ऐकू येतं? व्हिडिओमध्ये. येतं का? किती आवाज बारीक असला तरी येतं. तर आपण कोणताही मेकअप करत असो, पार्टी वगैरे कोणताही, सायडर असो, ब्रायडल असो, ह्या ज्या स्टेप मी पहिले फॉलो करते बेसपर्यंतच्या, तर सेमच असतात. फक्त यामध्ये काय असतं, प्रोडक्ट चेंज असतं. आपल्या प्राईजनुसार ब्राईड आपल्याला जास्त पे करते, मग आपण तिला हाय एंड प्रोडक्ट वापरतो. सायडर आपल्याला कमी पे करता, म्हणून आपण त्यांना थोडे लो रेंजचे प्रोडक्ट वापरतो. क्रीज लाईन दिसते. आता क्रीज लाईन अशी दिसत असली, आपण काय करणार, हे असं स्ट्रेच करून, हाताने नाही स्ट्रेच करायचं, मग बेस पूर्ण नीट रिमूव्ह होणार तिथे. स्ट्रेच करून ब्रशने सेट करायचं. बस बस बस. आता हे काय झालं, करेक्शन झालं आपलं इथपर्यंत. आता मी काय करते, फाउंडेशन मी तर नार्सचं यूज करते. कारण काय आहे, आपल्याला स्किन कशी आता ड्राय स्किनला आपण कोणतं देतो, हायड्रेटिंग फाउंडेशन देतो. आता जिथे मी इथं हुडा ब्युटी घेतला, हुडा ब्युटीमध्ये काय सांगितलं होतं, हुडा ब्युटी हा ऑइली स्किनचा आहे. बिकॉज त्याच्यामध्ये काय आहे, सिलिकॉन आहे, त्याच्यामध्ये सिलिक आहे, आणि याच्यामध्ये काय आहे, हायड्रेशन आहे. तर हायड्रेटिंग प्रोडक्ट आपण कशाला यूज करणार, ड्राय स्किनला. आपण ते वापरलं होतं ना. हो, आपण मम्मीला हे वापरलं होतं. थोडं आपण अजून वापरलेलं नाही. आता मी इथं शेड चेक करणार. आता मी करते, मी मेकअप करते, त्यामुळे मला डायरेक्ट शेड समजतं की आता याच्यावरती मी जर हे डायरेक्ट घेतलं तर डायरेक्ट अप्लाय होणार का. आता तुम्ही जेव्हा बिगिनर असाल तर तुम्ही कसं चेक करणार, फाउंडेशन घेणार, तिथे नाही लावायचं कधी, इकडे बघ, इथे लावणार आपण, आणि हा इमल्सिफाय करणार थोडासा. आणि आपण काय चेक करणार की हा माझ्या नेकला मॅच होतोय का, होतोय. हो. हा आणि हा जर शेड आपल्याला इवन दिसत असेल कुठेतरी, किंवा आपण ब्लेंड केल्यानंतर आपल्या स्किनचा शेड इवन दिसत असेल, तर काय होणार, तो शेड तिच्यावरती जाणार. तर बरेचदा काय होतं की स्किन खूप डार्क असते आणि इथला शेड लाईट असतो, जसं की हिचं आहे, हिची काय स्किन पूर्ण डार्क आहे, कारण काय टॅनिंग आहे स्किनवरती, आणि हा जो शेड आहे हा फेअर आहे. तर आपल्याला कधी पण काम करताना हा शेड आणायचा असतो फेसवरती. जे बोलतात ना की आम्हाला व्हाईट केलं, भूतासारखं केलं, तसं नाही झालं पाहिजे. मेन म्हणजे जे फाउंडेशन शेड असतो, जो सिलेक्ट करायचा असतो, तो असा सिलेक्ट करायचा असतो. डायरेक्ट काही ज्यांना नॉलेज नसतं ते काय करतात, डायरेक्ट शेड घेता, अप्लाय करतात. फाउंडेशन म्हणजे डोक्यामध्ये काय असतं लोकांच्या की गोरं करणं, पण ते गोरं करणं नसतं, ते काय असतं, इवन करणं, इवन करणं. मोबाईल वाचतोय माझा. मी फ्लॅट ब्रश घेते. फाउंडेशन मी कसं अप्लाय करते, ब्लेंडेड, म्हणजे एकाच ठिकाणी माझं फाउंडेशन पूर्ण लागलं नाही पाहिजे. डाऊनवर्ड डायरेक्शन. हो, डाऊनवर्ड डायरेक्शनने, कारण आपले हेअर कसे असतात फेसवरचे डाऊनवर्ड. आपण कोणतेही प्रोडक्ट लावणार ते कसं लावणार, डाऊनवर्ड. आणि नार्स आणि हुडा ब्युटी हे कोणते आपले ब्रायडल फाउंडेशन, हे सायडरला आपण देत नाही, कारण हे हाय रेंजचे फाउंडेशन असतात.
ब्लेंडर घेते आणि ब्लेंडरने ब्लेंड करते. आता माझं ब्लेंडिंग कसं आहे, टॅप 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 टॅप. मी एकाच जागी टॅप टॅप नाही करत आहे, कसे मूवमेंट आहे हाताला. हा स्पीड तुम्ही आधीपासून जर ठेवला तर मग तो राहणार. तुम्ही जर आधीपासूनच मग तो तसंच राहणार कंटिन्यू. तसं नाही राहायला पाहिजे. कारण आपल्याकडे काय असतं, टाइम लिमिट असतं. आपल्याला कमी टाइम मध्ये चांगला रिझल्ट द्यायचा आहे. आता हा फाउंडेशन जो मी यूज केलाय, आता याचा स्टे आपला कमीत कमी 8 तासच आहे. कमीत कमी 8 तास. म्हणजे हा जर तिने ओव्हरनाईट जरी ठेवला, तर मी एका ब्राईडचा मेकअप केला होता, तो काहीतरी मी 2-2:30 वाजता केला होता. आणि तिचं पहाटेपर्यंत, ती पहाटे नवरदेवाच्या घरी पोहोचली होती 5 वाजेपर्यंत. तेव्हा तिने मला फोटो पाठवला होता. तो इतका फ्रेश होता मेकअप. दुपारी करून पहाटे पाठवला होता. म्हणजे इथं काय मॅटर करतं, तुमचे प्रोडक्ट आणि तुम्ही कशा टेक्निकनी मेकअप करताय. तुमची टेक्निक पण मॅटर करते. जिथं मला वाटतंय की थोडंसं ऑरेंजिश तिथे मी काय करते, अजून थोडं अप्लाय करते. मी स्पेशली काय केलंय, डोळ्याखाली मी लावलेलं नाही एक्स्ट्रा प्रोडक्ट. ऑलरेडी क्रीजचा प्रॉब्लेम आहे. मी काय करते, बाकीकडे लावून घेतली. आणि आता लावून घेतल्यानंतर लास्टला आपण काय करणार, वरती लास्टला काय करणार, खालचं प्रोडक्ट वरती नेणार. कसं नेते मी, असं टॅप टॅप नाही. टॅपिंग कसं करते मी, आतून बाहेर, बाहेरून आत, दोन्ही असं झालं पाहिजे. थोडंसं कव्हरेज भेटला आपल्याला. आता मला काय करायची, नेक कव्हर करायची. नेकला मी काय करते, थोडंसं मॉइश्चरायझर लावून, किंवा तुम्ही नेकला ब्रश जरी वापरला तरी चालेल. आपलं मॉइश्चरायझर कारण आता आपण काय करतो, एक ब्राईड प्रिपेअर करतो. तसं सायडरला पण आपल्याला नेक कव्हर करायची असते. काढते यामध्ये डार्क ऍड करते. मी काय करते, आता नेक कव्हर करते. जेव्हा आपण नेक कव्हर अप करत नाही, त्यावर आपल्याला सिमिलर दिसणार नाही. जो फेसचा शेड आहे तो इथे का नाही लावला नेकला? काय, फेसला जो फाउंडेशन शेड लावला तो नेकला नाही लावला. कारण ते फाउंडेशन आपलं काय कॉस्टली ना. आपण ते जर नेकला पण जर ते वापरलं तर आपल्याला परवडेल का तेवढं महागाचं. मग मी नेकला त्यामुळे कोणतं फॉरएव्हर 52 वापरलाय, जो आपला बेसिक आहे. तुम्ही इथे तुम्ही पॅन स्टिक असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, किंवा मूस फाउंडेशन म्हणून येतात, स्प्रे फाउंडेशन मध्ये येतात, फाउंडेशन स्प्रे फॉर्ममध्ये, तर ते पण तुम्ही इथे यूज करू शकता. आपण जास्त कॉस्टली नाही वापरू शकत ना इथं.
यानेच कव्हर अप करायचे आपल्याला. आणि इथे काय करणार, आपला बेस करून झाला आता. बेस नंतर काय करणार आपण, इथे डायमेन्शन क्रिएट करणार फेसला. आता हिचा जो फेस तुम्ही टाईप बघितला, फेस कसा आहे हा जास्त लॉंग आहे, उभा चेहरा आहे जास्त. तर उभ्या चेहऱ्याला आपल्याला काय करायचं आहे, कुठेतरी राऊंड शेपमध्ये आणायचं आहे थोडंसं. कारण आपला फेस असा जास्त पण उभा नको आहे आपल्याला, कसं थोडासा ओव्ह्यूल पण वाटला पाहिजे. म्हणजे आपल्याला कटिंग जास्त कुठं करायची, फोरहेडला. फोरहेड इथं मोठा आहे. आता जेव्हा अशा जर फेस टाईपच्या जर आपल्याला ब्राईड जर येत आहे की ज्यांचा फोरहेड पण खूप मोठा आहे, तर मग आपण याला कुठे कव्हर अप करायचंय, कुठेतरी ज्वेलरीनी पण आपल्याला इथं कव्हर अप करायचंय. आता जर मी हिला इथे जर बिंदी लावली तर हिचं फोरहेड आपोआप तेवढा कव्हर अप होणार आहे. मग आपण त्यावेळेस काय सांगायचं ब्राईडला की तुम्ही बिंदी कॅरी करा. आता मी इथे फेस कटिंग कसं करते आहे तसंच करते. आता इथे तुम्ही जर बघितलं, माझे जे चिक्स तुम्ही बघितले, माझे ॲपल चिक्स आहे. माझे चिक्स काय राऊंड आहेत. मी जर हसले तर ते पटकन वर येतं. म्हणजे मला काय इथं चिक्स भरपूर आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं तर चिक नाहीच आहे अजिबात. हा काय पूर्ण स्लिट भाग आहे. तर इथे मला काय चिक्स क्रिएट करायची. आता मी ते कशी क्रिएट करणार, तर स्माईल केल्यानंतर जो हा पोर्शन येतो ना, मी कॉन्टोरिंग बघून कसं करते. बंद नॉर्मल ठेव. वाटतंय चिक्स क्रिएट झाले. मी ब्लेंड करून तोच पार्ट आपण तिथेच ब्लेंड करणार आहे, तिथेच. वाटतंय दोन्हीमध्ये. तिकडचा कसा दिसतोय प्लेन दिसतंय आणि इकडचा दिसतंय. तर मी कॉन्टोरिंग कसं केलंय, याला असं केलंय, सी मध्ये केलंय. आणि युजली आपण जर माझा शेप असेल तर कसं कॉन्टोरिंग करतो, स्लाइट. आता इथे जो फेस आहे, मी फेसला साईडने कट नाही करत आहे आता इथे. का, ऑलरेडी सरळ आहे. आपल्याला सरळ नाही दाखवायचं, आपल्याला राऊंड दाखवायचं आहे फेस. त्यामुळे मी इथे नाही करणार आता कॉन्टोरिंग. ऑलरेडी आहे तो. दिसलं आता कॉन्टोरिंग कसं केलंय. प्रत्येक फेसला सारखा मेकअप जात नाही, प्रत्येक फेसला वेगवेगळा जातो. डबल चिन आहे थोडीशी, तिला कट करायचं. हा कसं करणार आपण, खालच्या साईड घेतले आणि आहे तो इथेच ब्लेंड करायचा त्याच जागेवर. दिसतोय आता कुठेतरी ॲपल्स क्रिएट झाले आता फेसमध्ये. आता जो मेजर पार्ट कोणता आहे या फेसमधला, आता तुम्ही फेस बघितला, फेसचा 1/3 हा जो पूर्ण भाग आहे, यातला जास्त भाग कोणी कव्हर अप केला आहे, फोरहेड जास्त आहे. तर फोरहेड पूर्ण कट करणार आपण. थोडंसं मी इथे पण लावतो. ते मी कसं ब्लेंड करते, अपवर्ड डायरेक्शन किंवा आहे तिथेच, कारण हा खूप मोठा फोरहेड आहे. वाटतंय थोडा छोटा आता पहिल्यापेक्षा. जेव्हा आपण हायलाइटिंग करू तेव्हा अजून जास्त होईल, त्यामध्ये डायमेन्शन जास्त दिसून येईल. आता
आपला नोज जे आहे ते ऑलरेडी शार्प आहे. नोज बघितलं तुम्ही तर. हो. आणि हे कसं आहे डाऊनवर्ड आहे. जो शेंडा आहे तो डाऊनवर्ड आहे. आता मी याला जास्त कटिंग नाही करणार. आता मला जर वाटतंय की मला याला थोडंसं राऊंड दाखवायचं आहे, तर मी याला कसं करणार, असं कटिंग करणार याला, असं आणि असं. जेव्हा मी याला ब्लेंड करणार ना तर तो ऑलरेडी तसं दिसेल. ते माझी आता एक सिस्टर आहे, तिचं ऑलरेडी नोज असं पूर्ण स्ट्रेट होतं, तर तिने माहिती आहे का असं एकदम स्ट्रेट केलं तर ते वेगळंच वाटत होतं त्याच्यावर. किती छान वाटते. आता मी काय केलं, तो शेंडा जो आहे त्याला मी कसं राऊंड कॉन्टरिंग केले. राऊंड म्हणजे हा जो शेंडा आहे ना थोडासा गोल दिसावा, कारण तो कसा होता, असा होता. आता कसा दिसतोय, थोडा अपवर्ड दिसतोय. ह्या ज्या एकदम मायनर गोष्टी असतात ह्या मेकअपला इन्हान्स करतात. तर मी काय करणार, इथे हायलायटिंग करणार, फेस डायमेन्शनला अजून हायलाईट करणार. आता मी इथे 2 शेड मिक्स करते हायलायटिंग करताना. हेच ना मग. आता कॉन्टरिंग झाल्यानंतर आपण हायलायटिंग करतोय आणि मी इथे काय करते, 2 शेड मिक्स करते. कारण हा जर शेड मी डायरेक्ट लावला तर हा जास्त लाईट होऊन जाईल त्याच्यासाठी, आणि हा जर लावला तर हा डार्क होऊन जाईल. त्यामुळे मी 2 शेड मिक्स करते. बरोबर. आता मी जास्त ऑलरेडी जर आपला फेस जर बघितला तर तो कसा आहे, उभा आहे. तर मी जास्त काय करणार, वरती नाही नेणार प्रोडक्ट. आहे तिथेच मी थोडंसं ब्लेंड करेन. मी काय करते, क्रीज स्ट्रेच करून क्रीजमध्ये पण फिल करते थोडं, म्हणजे क्रीज नाही पडणार माझ्या मेकअपला. ड्राय स्किनमध्ये हाच जास्त प्रॉब्लेम असतो, क्रीजिंगचा, स्माईल लाईनचा आणि रिंकल्सचा. मी काय करते, मंकी एरिया जो आपला आहे त्याला मी ते कन्सिलर लाव. आता फोरहेड मोठा आहे. आता आपण जेव्हा ब्लेंडिंग करू तेव्हा मला हे ब्लेंडिंग वर नाही न्यायचं, कुठं न्यायचं, थोडंसं साईडला. आता मी ब्लेंडिंग करते तर मी काय करणार, जास्त वर नाही नेणार, साईडला नेणार. म्हणजे फोरहेड वाटतंय तर लगेच नॉर्मली छोटा. झालं. नोज आपलं शार्प झालं, एक प्रॉपर शेप आला. तर मला वाटतंय की चिकचं थोडं अजून कॉन्टूर पाहिजे, अजून ॲड करते अशी सरळ थोडी. थोडंसं अजून फोरहेड पण काढतो.
ब्लशर. स्माइल कर. आता मला इथं काय करायचं आहे, जास्त चिक्स अजून ॲड करायचे. तर मी ब्लशर जास्त कुठे लावणार, फ्रंटला. स्माइल केल्यानंतर जो पार्ट वर येतोय त्याला लावणार. टिप ऑफ नोज आणि चिनला थोडंसं. आणि हे कसं आहे तिथेच ब्लेंड करायचं, इवन करायचं. झालं. आता इथपर्यंत सेम होते. आता यानंतर आपण काय करणार, लिक्विड प्रोडक्टचं आता आपलं काम झालं. आपण काय करणार, बेकिंग करणार फेसला. एकदा बेकिंग करायच्या आधी पूर्ण इवन करून घ्यायचा फेस. त्यानंतर जर आपल्याला खूप जास्त ड्राय वाटत असेल फेस, तर तुम्ही इन बिटवीन मिस्ट पण वापरू शकता, सेटिंग स्प्रे वापरू शकतो. आता मी इथे काय करते, कोकोनट वॉटर वापरते, कारण कशी आपली स्किन ड्राय आहे. आणि माझं स्पेस केवढा आहे, मला आपण थोडंसं नाही ऑइली स्किनला नाही करत आपण सेटिंग स्प्रे, पण ड्राय स्किनला करतोय. कारण आपल्याला कसं पाहिजे, अजून थोडा फ्लॉलेस बेस पाहिजे. आता हा ऑलरेडी आपण जितकं आपल्याला अचीव करता आले तेवढं आपण केलं आहे. आता इथेच जर तुम्ही एक नॉर्मल स्किन घेतली, प्लेन स्किन घेतली, किंवा माझ्या एजमधल्या मुलीची जर घेतली, तर ती एक्स्ट्रीम ड्राय असून पण ती इतकी अफेक्टेड झालेली नसते जितकी हिच्या एजमध्ये झालेली आहे. एज वाईज कसं होतं, स्किनमध्ये फरक पडत असतो. आता इथे तुम्ही बघितलं, सेटिंग स्प्रे टाकल्यानंतर थोडं ग्लोईनेस आला आहे फेसला. थोडंसं कसं वाटतोय, बेस नॅचरल आणि ग्लोई वाटतोय. अजून प्रोडक्टला काय केलं त्यांनी, सेट केलं बरोबर. तर मी काय करते, सेटिंग स्प्रेला व्यवस्थित ब्लेंड करून घेते फेसमध्ये. सगळीकडे व्यवस्थित प्रोडक्ट एकमेकांमध्ये आपण. आता माझं असं दिसून येत नाही की इथे मी कॉन्टोर सेपरेट केलं आहे, ब्लशर लावलं आहे, इकडं हायलायटर लावलं आहे. हे कसं सेपरेट वाटत नाही, हे कसं सगळं ब्लेंडेड आहे एकमेकांमध्ये. आणि ड्राय स्किनला आपण त्या दिवशी मम्मीला कोणती वापरली मी पावडर, ऑइली स्किन होती म्हणून हुडा ब्युटी. आता मी लॉरा मर्सर वापरते, कारण काय ड्राय स्किन आहे. आणि ही पावडर कशी असते, ड्राय स्किनसाठी एकदम. जेव्हा आपण नार्स फाउंडेशन लावतो तर नार्स फाउंडेशनवरती ही जाते. हुडा ब्युटी जर तुम्ही नार्सवरती लावली तर बेस डायरेक्ट फाटायला लागेल तुमचा. का, कारण ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहे आणि जी मी फाउंडेशन आता हिला यूज केलं नार्स, त्याच्यामधले जे कंटेंट आहे हे दोन्ही अपोजिट आहे. तसं नार्समधले आणि यातले जर तुम्ही कंटेंट घेतले तर ते कसे सिमिलर आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही नार्स यूज करणार तेव्हा तुम्ही लॉरा मर्सियरच यूज करायची ब्राईटला, कारण हे कसे ड्राय स्किन प्रोडक्ट आहे, हे कसे हायड्रेटिंग प्रोडक्ट आहे. आता ही जर पावडर घेतली तर एकदम थिन आहे, एकदम स्मूथ आहे. जशी मी स्किनवरती लावणार ती स्किनला ती सेट करणार, बेसला सेट करणार, पण ती कशी होणार, डायरेक्ट इनविजिबल होणार लावल्यानंतर. तशी ही कशी थोडी थिक आहे आणि यामध्ये सिलिका असल्यामुळे काय करणार, ऑइल कंट्रोलिंगचं काम करणार. मग ही कोणासोबत जाणार, हुडा ब्युटीसोबत. तसं तुम्ही हुडा ब्युटीचं लावलं फाउंडेशन आणि जर तुम्ही लॉरा मर्सर लावली तर तुमचं बेस सेपरेट होणार. तर तुम्ही इतके महागडे प्रोडक्ट लावून पण तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे की कशावरती आपण कोणतं लावायचं. कारण का, कंटेंट, जी कंटेंट आहे यामध्ये. हां, मग फॉरएव्हर 52 आणि हुडा ब्युटी हे कसे ऑइली स्किनचे प्रोडक्ट आहेत ना. जेव्हा तुम्ही ऑइली स्किनवर काम करताय हां, तर मग त्याला तुम्ही ऑइली स्किनवालेच प्रोडक्ट यूज करणार जे ऑइल कंट्रोलिंगचं काम करणार आहे. आता मी ड्राय स्किनवर काम करते, तर मग आता मी जर ड्राय स्किनमधली जर
रिजनेबल जरी पावडर घेतली तर मी ही रिकॉर्ड घेऊ शकते. ही तुमची ऑइलीला पण जाते, ही तुमची ड्रायला पण जाते, ही तुमची कॉम्बिनेशनला पण जाते. ही 3-in-1 पावडर आहे. मी जर सायडरवर पण जर काम करत असेल तर रिजनेबलमध्ये मी त्यांना ती पावडर देऊ शकते प्रत्येक फाउंडेशनला. आता वर बघितल्यानंतर एकदा चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि मी काय करते, पावडर प्रेस करते. तर ही पावडर बघितली किती थिन आहे, ती डायरेक्ट स्किनमध्ये इनविजिबल होऊन जाते. व्यवस्थित पूर्ण दाबून सेट करायची. लॉरा मर्सियर आणि हुडा ब्युटी हे आपण फक्त ब्राईडलाच यूज करतो. हे आपण सायडरला यूज करत नाही, कारण आता आपण काय करतोय, फक्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट यूज करतोय जे आपण ब्राईडसाठी यूज करतो. सायडरला नाही यूज करत. बरेचसे तुम्ही जर काही काही चिंगू मेकअप आर्टिस्ट बघितले तर ते पूर्ण आता ही जास्त महागाची पावडर असतात, पण ते काय करतात, फक्त अंडर आयला सेट करतात आणि बाकीच्या फेसला कॉम्पॅक्टनी सेट करतात. मग तो कॉम्पॅक्टनी जो सेट केलेला आहे, कॉम्पॅक्टमध्ये ही वॉटर रेजिस्टंट नसतो. कॉम्पॅक्ट वॉटर रेजिस्टंट कोणती असते, ही पावडर असते. मग त्याने बेस आपला चांगला होत नाही, तो फाटायला लागतो, तो टिकत नाही जास्त. तो पावडर खूप रोल करते आपल्या मेकअपमध्ये, की तुम्ही कोणत्या ब्रँडची, कशी, इवन तुम्ही बेकिंग पण कसं करताय. पावडरने तुमचं बेकिंग छानच झालं पाहिजे एकदम. आता इथे मेकअप केल्यानंतर तुम्हाला दिसतंय, जवळ आहे आता, मेकअप केल्यानंतर तुम्हाला दिसतंय, हेअर दिसतंय आता, जे पहिले दिसत नव्हते. हेअर दिसत आहे आता पूर्ण. परत साईडचे हेअर दिसत आहे. त्यानंतर नाकावरचे तुम्हाला व्हाईट हेड्स वगैरे दिसत आहे. आयब्रोचे तुम्हाला एक्स्ट्रा हेअर दिसत आहे. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं मेकअपच्या आधी सगळं क्लीन पाहिजे. मेकअपचा रिझल्ट खूप डिपेंड करतो. आता जर इथं जर तिने क्लिन्झिंग, आपलं क्लीनअप, फेशियल हे जर केलं असतं तर हायड्रेशन लेवल स्किनमध्ये असतं. इकडे लक्ष द्यायचं, हायड्रेशन लेवल तुमच्या स्किनमध्ये असतं. हायड्रेशन लेवल तुमच्या स्किनमध्ये आतून जेव्हा येईल तेव्हा जास्त चांगला इफेक्ट येईल मेकअपचा. तर हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता बऱ्याचशा काही ब्राईड इव्हन अशा असतात की त्या फेशियल करत नाही, आम्ही कधी केलेलंच नाही आहे, पण तुम्हाला तेव्हा गरज असते, कारण तेव्हा तुम्ही मेकअप करणार असता. त्यामुळे तुम्हाला काय आतून हायड्रेशनची गरज असते. आता त्यामुळे आपला रिझल्ट, आता मी एवढे छान पण प्रोडक्ट लावून कुठे ना कुठे रिझल्ट कसा आलाय आपला, कशामुळे, हेअरमुळे, एक्स्ट्रा हेअरमुळे. परत क्लीनअप केलेलं नाहीये, क्लीन नाहीये फेस आतून. आता हा आपला झाला बेस. नेक कव्हर करते आता. नेकला आपण कॉम्पॅक्ट यूज करू शकतो. कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरमध्ये डिफरन्स काय असतो, कॉम्पॅक्ट ही घट्ट असते. कॉम्पॅक्ट जर तुम्ही बघितली, कॉम्पॅक्टमध्ये कलर असतो, म्हणजे कलरचा झाड आहे,
कॉम्पॅक्टमध्ये कलर असतो. जसं ती जर पावडर घेतली तर ह्या पावडरमध्ये कलर नसतो. झाली मेल्ट पूर्ण, तसं कॉम्पॅक्टमध्ये कलर असतो. त्यामुळे आपण कॉम्पॅक्ट मेकअपला वापरत नाही. कॉम्पॅक्टने पण फेस ग्रे पडू शकतो. तुम्ही जर एखादं जर एकदम हिच्यापेक्षा जर डार्क स्किनवाली ब्राईड आहे आणि तुम्ही जर याच्यापेक्षा लाईट कलर जर वापरताय कॉम्पॅक्टचा, तरीसुद्धा स्किनमध्ये कलर चेंज होतो आणि मेकअप तो आणि एकदम असं व्हाईटेज दिसतो ना फेस, तसं रिझल्ट येतो. आता आपला नऊवारी लुक आहे. मला इथे जास्त पिंकिश लुक नको आहे, कारण आपल्या नऊवारीचा कलर कसा आहे, पिंक आहे ना. हां, पिंक आणि ग्रीनमध्ये. ठीक आहे, आपण पिंक टच देऊ शकतो थोडासा. पण जर माझ्या जर ब्लशरमध्ये, पण जर माझ्या नऊवारीचा कलर असता स्काय ब्लू किंवा स्काय येलो, ज्याच्यामध्ये पिंक टच नाही आहे, तर मी कसं गेले असते, किंवा रेडमध्ये तशामध्ये जर असतं तर मी कशामध्ये गेले असते, थोडं ऑरेंज टोनमध्ये गेले असते ब्लशरच्या. पिंक टोनमध्ये नसते गेले. स्मेल कर. काल आपण ब्लशर नव्हते लावलं, पण आता मला कमी वाटतंय मग अजून लावते. आपण पावडर ब्लशर पण करू शकतो. लिक्विड ब्लशरवर पावडर ब्लशर पण करू शकतो. मग याचा स्टे पण जास्त वाढतो. पावडर पण नंतर का लूज पावडर. आता आपण पावडर प्रोडक्ट करतोय ना, पावडर प्रोडक्टमध्ये आपण सगळं यूज करतो. स्किन टोन इथे काय आहे, फेअरमध्ये, मीडियममध्ये. स्माइल दे. हायलाइटर थोडं अंतर सोडू, अंतर सोडू थोडं. तुझा तुझा मला हसायला येते. बघ ती बघ, जाय ना तू. आहे का तिकडे? नाही असं तुझ्यासारखं दिसतंय ब्राईट आमची. आम्ही सगळे एकच फेस शेपचे. आता इथं काय नोजचं टिप काय थोडं खाली आहे. तुम्ही जर इथं जर हायलायटर लावलं त्याला तर तो अजून खाली दिसेल. मी काय करणार, थोडंसं वरती लावणार. नाक थोडा आखड कर. सांग ना तिला. फोरहेड मला छोटा दाखवायचा आहे, मग मी जास्त वरती हायलायटर नाही लावणार. हायलायटर कुठं लावणार, जसं मी इथे लावलंय का आत्ता, बस. त्याच्या मी वरती नाही जाणार. त्यानंतरची पण अप्पर लिप. जर थोडी जास्त फेअर असते स्किन तर मग आपण कुठला लावलं असतं हायलायटर. हाच हाच पण हाच फेअर स्किनला पण जातो हा. फक्त डार्क स्किनला जर तुम्ही लावत असेल तर हा दिसतोय तुम्हाला, हा तुम्ही लावणार. आता मी हा लावलाय. जर एखादी बॉल गाऊन वाली असली, एंगेजमेंट ब्राईड जिला पिंक ग्लो पाहिजे, त्याला हा लावणार आपण. लग्नात तुम्ही एवढा मेकअप केला होता मग पार्लरवाला. ते आपण नॅचरल लाईटमध्ये बसलोय ना, जास्त अफेक्ट करतंय मग ते. काल आपला आउटफिट कसा होता, ऑरेंज शेडमधला. आज कसा आहे, पिंक शेडमधला. मग आपण आय मेकअपमध्ये जाणार तर ते कसं जाणार, पिंक शेडमधलं.
ब्राऊन शेड. ब्राऊन शेड मध्ये गेलो. आपल्याकडे ब्रायडल पॅलेट कोणती आहे आता? ही एक आहे आणि हुडा ब्युटी. हुडा ब्युटी पण यूज करू शकतो. हुडा ब्युटी आपण कधी यूज करणार? जेव्हा आपल्याकडे ब्राऊन आईज असणार, ब्राऊन शेडमध्ये करायचे आहे आपल्याला. तर याच्यामध्ये कसे सगळे शेड ब्राऊनी, आणि या पॅलेटमध्ये ब्राऊन विथ पिंक सगळे आहेत शेड्स. आता मी सगळ्यात पहिले कुठून करणार? आय मेकअप स्टार्ट एक ट्रान्झिशन शेडने, जो कसा असणार आहे माझा ब्राऊन. आता मी इथे काय करते, जो आजकाल ट्रेंडिंग चालू आहे आय मेकअप लुक, जो कसा असतो मिनिमल विथ शिमरी. आता मी त्या टाईपमध्ये करते, जास्त बोल्ड नाही करत आहे आय मेकअप. कसं बघायचं आहे तुम्हाला? हॉलो आय मेकअप बघायचा का मिनिमल बघायचा आहे? हॉलो. ब्राऊन ट्रान्झिशन इथे मी अप्लाय करून घेते पहिले. आता मी काय जाणार? पिंक ट्रान्झिशनमध्ये जाणार. तर मी जास्त पिंकिश पण नाही करणार इथे, तर जर तुम्ही एकदम पिंकिश शेडमध्ये गेल्या तर ते चांगले नाही वाटत, ते लहान मुलींसारखं वाटेल. आपल्याला कसं जायचं? थोडं ब्राऊन टचमध्ये, म्हणजे पिंक शेड पण आपला दिसला पाहिजे त्यात, पण तो कसा पाहिजे? ब्राऊन टचमध्ये. सेकंड शेड मी कुठं अप्लाय केला? क्रीज लाईनला. हां झोप ना, मध्ये झोपले तर बघ, मध्ये झोपली तरी काही नाही. आता मी कसं घेते, इथे थोडा डार्क पिंक शेड घेते. तुम्ही कुठे लावते? थोडं क्रीज लाईनच्या खाली आणि आउटर साईडला. हा थोडासा पिंकिश टोनमध्ये घेतलेला आहे. आपल्या नोजजवळ बॅक्टेरिया असतात, त्यामुळे हा बराच जणांना तिथे खाज येते नाकाजवळ. तर मी कसं घेते? थोडा ब्राऊन शेड घेते. तर मला काय द्यायचं आहे? या पिंक टोनला थोडा ब्राऊन टच द्यायचा आहे. आता जो आपण हॅलो आय मेकअप करतोय याच्यामध्ये थोडेसे काय असतात? बोल्ड कलर्स असतात. हॅलो. तर आपण काय करणार? हा छोट्या ब्रशने थोडंसं मध्ये देणार कलर. कारण आपण काय करतोय? हॅलो आय मेकअप क्रिएट करतोय.
करते मी डोळ्याला स्ट्रेच करते दोन्ही साईड आणि ब्लेंड करते. मी काय करते थोडंसं शिमर आपण कुठे अप्लाय करणार मिडलमध्ये काय मेकअपच्या दिसतंय. हॅलो आय मेकअप समजला आता पूर्ण डिटेल.